हॅलो गाई स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मी आलेले आहे आज आमच्या गावामध्ये। बाळू मामाची मुलगी आलेली आहे आमच्या गावामध्ये। चला तुम्हाला मी दाखवते। पुरुषांच्या बाजूला बसा। सर्वांचा कार्यक्रमासाठी सर्वांनी सहकार्य करायचं आहे। कमेंट करून सांगा। पुरुष मंडळी आपण पुरुष आहोत, आपण पुरुषांच्या पंक्तीला जाऊन बसा बघू। चला सर्वांनी चला। माऊली महिलांनी महिलांच्या बाजूला बसायचं, पुरुषांनी पुरुषांच्या बाजूला बसायचं। टोपीवाले बाबा इकडे समोर तरी या, नाही तर त्या बाजूला तरी जावा। या इकडे इथं पण तिथं थांबा तुम्ही। ते उभा राहील तरुण कार्यकर्ते बघा। सुरुवातीला तरुण कार्यकर्ते भाकरी आणून देतात ना? हा ना, हे भरपूर भाकरी आणून इकडे हे सगळं दिलेलं आहे ना सगळ्या लोकांनी आणून? सगळं पूर्ण दिलेलंच आहे ना। हे पूर्ण असं दिलेलं हे देतात ना असं। दिसतंय का? मामांचा प्रसाद आहे। 18 गावावरती चालणारा प्रसाद आहे। जेणेकरून तो पायदुळी पडेल, वाया जर असं कुणी काही कृत्य करू नका। पोटाला लागतो थोडा मागून प्रसाद घेतल्यानंतर आपल्या समोरील पात्र तिथं ट्रॉलीचं नियोजन, ज्यावेळेला पाणी प्यायला जाईल तिथे ट्रॉली उभा आहे। त्या ट्रॉलीमध्ये चक्र असतात तिकडे पहिला म्हणजे 10 वर्ष ती आहे ना? आपले पाहुणे बोला दोन्ही सोबत। कार्यकर्ते बोला तुम्ही काय बोला, देवाचं बोला ना। बाबाच्या दिंडीत हा 10 वर्ष बोला किती दिवसापासून? सर्वांचा कार्यक्रम मी गेली 10 वर्षापासून आहे मामांच्या दिंडीमध्ये। दिंडीचा सोहळा हा प्रत्येक गावोगावी चालतो आणि भाविक भक्त भरपूर सहकार्य करतात, दिंडी माऊलीचा आशीर्वाद घेतात आणि आमच्याकडे बी लक्ष ठेवतात। आमचे जेवणाचे याचे खाण्याची याची विचारपूस करतात, कपडा लत्त्याची विचारपूस करतात। असं सहकार्य गावोगावी आम्हाला सहकार्य फार चांगलं देतात गावकरी। आणि ज्या दिवशी उठतळ असत त्या दिवशी दुसऱ्या गावाला जायचं तर ज्या गावात आहेत त्या गावातली लोक आम्हाला पुढच्या गावापर्यंत वाजत गाजत नेऊन पुढच्या गावामध्ये नेऊन सोडतात। आजच्या पंक्तीची आणलं जाते। गावातली लोक सगळ्यांना भाकरी वगैरे आणून देतात हो इथे, आणि ते पण स्वयंपाक बनवतात बघा। त्यांच्या डिगी स्वयंपाकाच्या चॅनलवाले यूट्यूब चॅनल जे हरी यूट्यूब चॅनल आहे माझं। बघा हे स्वयंपाक बनवलंय लोकांना जेवण्यासाठी बनवलंय।